14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता। 2019 प्रमाणेच यंदाही 7 टप्प्यात मतदान होणार। ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातल्या मतदान होण्याची शक्यता। अमृता फडणवीस ठाकरे कुटुंबियांचा एकाच विमानाने प्रवास। अनंत अंबानींच्या प्री वेडिंगसाठी मुंबई ते जामनगर एकाच विमानातून प्रवास केल्याची माहिती। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। उत्तर मुंबईतल्या मनसेच्या शाखांना भेट देऊन मनसे पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। दहिसर इथल्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांकडून स्वागत। शंभूराज देसाईंकडे नेत्यांकडे 22 जागांची आग्रही मागणी। लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल, देसाईंना विश्वास। तिन्ही प्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असेल, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। कोल्हापूरच्या जागेबाबत आजच्या बैठकीत चर्चा होईल। अमित शहा यांच्यासोबत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि जागा निश्चित होतील। हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या जागेसंदर्भात प्रतिक्रिया। शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये अशी आम्ही त्यांना देखील विनंती केली आहे। जनतेचीही तशीच इच्छा आहे। हसन मुश्रीफ यांची शाहू महाराजांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मतदान आहे, या गैरसमजात राहू नका। गृहमंत्री अमित शहांचं मतदारांना आवाहन। तर विकसित भारत बनवण्यासाठी मतदान आहे, शहांचं वक्तव्य। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित। चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जात घेतली उद्धव ठाकरेंची भेट। निवडणुकीनंतर भाजप संघासोबत समझोता करणार नाही असं लेखी देण्यास संजय राऊतांनी नकार दिल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा। जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांचा दावा। लोकसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्लीचे वरिष्ठ निर्णय घेतील। आमदार प्रताप सरनाईक यांची माहिती। तर ठाणे लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा निश्चित, सरनाईक यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा करताच संजोग वाघेरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। मावळ लोकसभेतनं महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना उतरवलं। मुंबईमध्ये लोकसभेची एक जागा मिळवण्यासाठी अजित पवार गट आग्रही। ईशान्य मुंबईची जागा लढवण्याची वरिष्ठांकडे मागणी। अजित पवार गटाकडून समीर भुजबळ आणि सिद्धार्थ कांबळे इच्छुक। शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदेंचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश। सरोदेंचा समर्थक शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे गटात पक्षप्रवेश। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक। नार्वेकर यांच्या मेलवरून राज्यपालांना मेल। हॅकिंगचा प्रकार लक्षात आल्यावर नार्वेकरांकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मोदींच्या परिवारात श्रीमंत, पक्ष फोडणारे आणि लूटमार करणाऱ्यांचा समावेश। मणिपूर काश्मीरी पंडित परिवार नाही का? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पंतप्रधानांवर टीका। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय। राधाकृष्ण विखे पाटलांची संजय राऊत यांच्यावर टीका। तर उद्धव ठाकरेंचं राज्यात काहीच योगदान नव्हतं, ते इतरांच्या योगदानाबद्दल विचारतायत। 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून कारभार केला। विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। मोदी परिवार टॅगलाईनवर टीका करणारे राऊत यांनी 2019 पर्यंत मोदींच्या नावाचा फायदा घेतला हे ते विसरले। आमदार खासदार मोदींच्या नावावर निवडून आले आणि गद्दार झाले। मणिपूर विषयी बोलण्यापूर्वी पत्राचालमधील माणसांना आपला परिवार माना। नितेश राणेंची राऊतांवर टीका। ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई मुंबई आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशीसाठी दाखल। पक्षनिधी कार्यालयात खात्यातील 50 कोटी काढल्याचा अनिल देसाईंवर शिंदे गटाचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेकडे झाली होती तक्रार। 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन। यंदा नाशिकमध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडणार असल्यानं शहरभर बॅनरबाजी। बॅनरवर लढायचं ते जिंकण्यासाठीच असा आशय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पाटेकरांचा सरकारवर संताप। आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणतं करायचं ते ठरवा। नाना पाटेकरांचं शेतकऱ्यांना आवाहन। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही नाराजी। लोकनेत्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी। अमोल कोल्हेंकडून निलेश लंकेंना शरद पवार गटात येण्याची खुली ऑफर। पुणे शहरातील 500 ड्रग्ज पेडलर पोलिसांच्या रडारवर। ड्रग्जच्या खरेदी विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचाही समावेश। मागील 3 वर्षात 50 महिलांवर कारवाई। आतापर्यंत 30 परदेशी महिलांना पोलिसांकडून अटक। बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा। सट्टेबाजी प्रकरणी जारी केलेला अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टाकडून रद्द। अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी जयसिंघानी जामिनावर आहे बाहेर। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची निलंबनाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी नागपूर खंडपीठात धाव। तर सरकारने आधीच कॅव्हेट दाखल केल्यानं न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत निकाल ठेवला राखून। प्रख्यात बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी ईडी पुढे चौकशीसाठी हजर। हिरानंदानी यांनी नोंदवला जबाब। हिरानंदानी यांच्यावर फेमा उल्लंघनाचा आरोप। नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर।
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमधल्या रिक्त जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावी अशी मुख्य मागणी. आयुष्मान भारत योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यामध्ये आंदोलन. या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नसून केवळ खासगी विमा कंपन्यांचा फायदा होत असल्याचा आरोप. पुण्यातल्या KM हॉस्पिटल समोर आंदोलन. पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचा पंतप्रधान मोदी बुधवारी करणार भूमिपूजन. खासदार श्रीरंग बारणेंची माहिती. या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये खर्च होणार. भूमिपूजनानंतर मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.